तुम्हाला हे तर माहितीये की प्रतिकार शक्ती चांगली असते तोपर्यंत दबून राहतो, प्रतिकार शक्ती कमी झाली की उसळी खातो. असा हा विषाणू जो आहे तो म्हटलं ओंकाराच्या कार्यशाळेमध्ये नेमकं काय झालं तर डॉक्टर म्हणले ओंकाराच्या कार्यशाळेमध्ये ओंकाराचं उच्चारण जे नाभिश्वसनाधारित झालं त्या उच्चारणातल्या स्पंदनांच्या आंदोलनाला, बघा मंडळी, नाभिश्वसनाधारित ओंकाराच्या उच्चारणाच्या स्पंदनांच्या आंदोलनाला हा विषाणू पकला. अगदी नव्या पिढीच्या भाषेत, मी सुद्धा आता ती भाषा बोलायला लागले काय की नव्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर हा विषाणू पकला आणि देह सोडून बाहेर पडला. अहो आपलं काम झालं. हा विषाणू शरीरातून हुसकटून काढण्याचं काम ह्या ओंकाराने केलं. मला तिथेच अगदी ताबडतोब एक मनामध्ये आलं, औषध नये कामी, औषध नये कामी, तर मग कोण येतसे कामी. औषध नये कामी, तर मग कोण येतसे कामी. ऐशा बिकट समयी, ऐशा बिकट समयी, ओंकार खचित ये कामी. रामा 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 सीतापते रामा 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 रघुत्तमा रामा रामा. आपण म्हणू मंडळी. असं हे आम्हाला समजून चुकलं की विषाणू हुसकटून काढला जातो शरीरातनं ह्या ओंकाराच्या नाभिश्वसनाधारित उच्चारणातल्या स्पंदनांच्या आंदोलनाला तो कंटाळतो, शरीर सोडून बाहेर पडतो. आम्हाला कोडं उलगडलं की व्हायरल इन्फेक्शन गायब झालं कसं. आणि तिथेच आम्हाला कळून आलं की आजच्या काळाची गरज ही ओंकाराची साधनं शिकणं आणि शिकवणं अशी आहे. कारण आपली नातवंड, आपल्या भारतवर्षाची पुढची पिढी ज्यांना ह्याचा धोका आहे, ह्या गोष्टीचा धोका त्यांना पुढे जास्ती आहे, त्यांना आपण हे ओंकाराचं उच्चारण शिकवलं पाहिजे. त्यासाठी स्वतः शिकलं पाहिजे. अहो आपल्या नातवंडांसाठी आपण कमी गोष्टी नाही करत हो. आपल्या नातवंडांसाठी पैसे शिल्लक ठेवतो, आम्ही घरं बांधून ठेवतो, पैशाची गुंतवणूक करून ठेवतो, शिक्षणाची सोय करतो, सगळं करतो. पण खऱ्या अर्थाने आपल्या नातवंडांच्या मानसिक शारीरिक आरोग्याचं रक्षण ज्याच्यामध्ये 100% आहे अशी ही संरक्षणाची योजना, ओंकाराची साधना, ती आपण त्या मुलांना शिकवली पाहिजे, नातवंडांना त्यांच्याकडनं करून घेतली पाहिजे, त्यांची मानसिकता तयार केली पाहिजे. कारण त्याची गरज त्यांना जास्त आहे. आता त्यांना शिकवायचं म्हणजे शिकवणाऱ्याला आधी आलं पाहिजे. त्यांना शिकवणार कोण? पालक का? नाही, पालक करिअर ओरिएंटेड आहेत हो, चुकीचं नाहीये त्याच्यामध्ये. अहो आजकालचं बदललेलं जीवनमान आणि बदललेली जीवन पद्धती याच्यामध्ये नवरा बायको दोघांनी मिळवण्यासाठी घर सोडावं लागतं, हे हरकतच नाही, त्यात चुकीचं काही नाही. पण महापालकांचं काय? नुसतीच मंडळात जायचं आणि पार्ट्या करायच्या का? नाही. मग महापालकांनी ह्या आपल्या नातवंडांना ओंकाराची साधना शिकवायची, त्यासाठी स्वतः शिकायचंय, नातवंडांना शिकवायचंय. ह्याच्यातनं कितीतरी चांगल्या गोष्टी साधल्या जाणार आहेत. फार मोठी गोष्ट आधीच सांगितली मी तुम्हाला, फार मोठी गोष्ट आधीच सांगितली की पुढे कोणीही कितीही दुष्ट प्रवृत्तींनी संशोधन करत मानव निर्मित विषाणू निर्माण होवोत, त्याच्यातनं रोग पसरवू देत, पण ओंकार सगळ्या गोष्टींचा इलाज जो आहे तो सगळ्याला नामोहरम करून टाकेल हे आम्ही ओळखलंय, ते हे आम्ही शिकवणार. आता शिकवायचं म्हणजे महापालकांची जबाबदारी. शिकवायचं त्यांना तर महापालकातल्या सुद्धा आजोबांपेक्षा आज्यात जास्ती शिकवणार. तर मी असं बघितलंय, महिलांची कैवारी म्हणून बोलत नाहीये मी, पण मी असं बघितलेलं आहे, मोठ्या मोठ्या पोस्टवरती काम करणाऱ्या आमच्या महिला घरातल्या सर्व आघाड्या समर्थपणाने सांभाळतात, म्हणून त्या सक्षमच आहेत. मंडळी टाळ्या. असो, धन्यवाद. आता आपल्याला पुढे बघायचंय की महापालकातल्या आज्यांनी ही ओंकाराची साधना आपल्या नातवंडाने शिकवल्यावर आणखीन छोटे 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 छान गोष्टी त्याच्यातून निघणार आहेत हो. त्या कुठल्या? तर सासवा आणि सुना, जुनी पिढी नवी पिढी ह्याच्यामध्ये जो दुरावलेपणा आलेला आहे, जो संवाद हरवत चाललेला आहे घराघरांमध्ये, तो संवाद पुन्हा नव्याने प्रस्थापित होईल जेव्हा का त्या सुनेला कळेल की आपली सासू सारख्या सूचना करून पकवणारी बाई नाहीये, तर आपल्या मुलांची खऱ्या अर्थाने ती काळजी घेते, पुढच्या येणाऱ्या काळाची गरज ओळखून ओंकाराची साधनं शिकवतात आई आमच्या, असं म्हटल्यानंतर
सासूला पण आनंद होईल, सासूबाई खुश, सुनबाई खुश, मग आपण पण सगळे खुश. बरं, आता प्रश्न असा आहे की सासूबाईंनी वेळ काढायचा कसा? साधनं शिकवायची म्हणजे वेळ काढायचा हवा. साधी गोष्ट आहे हो, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं. ते काय सोडायचं? आलं ना लक्षात? काय सोडायचं? ओट्याचं साम्राज्य सोडायचं. तिथे उभं राहायचं नाही. त्या सोन्याच्या स्वाधीन वेळीसच द्या. अहो, गोष्टी वेळच्या वेळी करण्यात फार महत्व आहे नाही का? तर ओट्याचं साम्राज्य सुनबाईंना द्यायचं. स्वयंपाक करू दे, बाई सांगू दे, विकत आणू दे, आम्ही बघणार नाही. मग काय करायचं? तो वेळ सगळा इकडं कारणी लावायचा. चॅनलाइज इकडे ओंकाराची साधना शिकवायची त्यांना. म्हणजे सुनबाई सासूबाई म्हटलं संवाद होईल. अहो, संवाद घराघरामध्ये व्हायला पाहिजे, ही गोष्ट गरजेची आहे. बरं असो, ही पण गोष्ट साधली जाणार आहे ओंकाराची साधना शिकवण्यानी. सासवा-सुनातला संवाद वाढणार आहे. पुढे जाऊन आपल्याला हे बघायचंय की एखादी गोष्ट ज्यावेळेला आपल्याला मनापासून करायचीच असते, त्याचा हट्ट धरावा लागतो. हट्ट. आता हा हट्ट आपण सगळेजण करत असतो. आपलं हट्ट करण्याचं स्थान कुठलं प्रत्येकाचं? आई. आई लेकराचे प्रत्येक हट्ट पुरवते की नाही? नक्की. हलवा मान, घाबरू नका. मान हलवते. आईच लेकराचे सगळे हट्ट पुरवते. म्हणत असतील लाडावून ठेवते म्हणून, पण हट्ट हे आईच पुरवते. वडील तरी जरा फांदे मारतात, पण आई लेकराचे प्रत्येक हट्ट पुरवते. आता आपल्याला ओंकाराची साधना शिकायची, दुसऱ्याला शिकवण्यासाठी हा हट्टच धरायला हवा. मग तो कोणाजवळ धरणार? अहो, आपली सगळ्यांची जगत जननी आदिमाया आदिशक्ती, तिच्याकडे हा हट्ट धरायचा की बाई ग, ह्या ओंकाराच्या उच्चारणाचा जोगवा तुम्हाला दे, असं आपल्याला आदिमाया आदिशक्तीकडे जोगवा मागायचंय. आई प्रणवाच्या उच्चाराचा जोगवा मागते, आई प्रणवाच्या उच्चाराचा जोगवा मागते, आदिमाये आदिशक्ती तुझसी जोगवा मागते, आदिमाये आदिशक्ती तुझसी जोगवा मागते, आई प्रणवाच्या उच्चाराचा जोगवा मागते. बुद्धी क्षमते